शिक्षकांना कुत्रे मोजण्याचे काम? हो, हे खरे आहे. महाराष्ट्र विधान परिषदेत एका अशा मुद्द्याने खळबळ उडवून दिली आहे, जो ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ज्ञान देणाऱ्या शिक्षकांना आता चक्क भटक्या कुत्र्यांची गणना करण्याच्या कामाला जुंपलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, शिक्षकांवर अशैक्षणिक कामचा बोजा इतका वाढलाय, की आता त्यांना भटक्या कुत्र्यांची मोजणी करायला लावली जाते. निवडणूक ड्युटी, जनगणना आणि पल्स पोलिओनंतर आता हे नवीन काम. एकीकडे आपण शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या गप्पा मारतो, तर दुसरीकडे शिक्षकांना वर्ग उडून रस्त्यावर कुत्रे मोजायला पाठवतोय. जर शिक्षकच शाळेत नसतील, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? ग्रामीण भागातील शाळा आधीच शिक्षकांच्या कमतरतेशी झुंजत आहेत. हे काम स्थानिक स्वराज्य संस्थांचे असताना शिक्षकांना का वापरलं जातंय? शिक्षकांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आणून हे साध्य काय होणार? सरकार यावर काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुम्हाला काय वाटतं?